नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज मुरलीधर तोष्णीवाल, रक्तविकार तज्ञ आणि अस्थिमोजा प्रत्यारोपण तज्ञ म्हणून जीवनामृत हॉस्पिटल संभाजीनगर ठिकाणी मागील 7 वर्षांपासून काम करतोय। आज 28 मे म्हणजे जागतिक ल्युकेमिया डे, रक्ताच्या कर्करोगांवर या आजाराबद्दल माहिती पोहोचवण्याचा आजचा दिवस। मागील 7 वर्षांपासून आम्ही काम करतोय ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाच्या विषयातच आणि आज 28 मेच्या दिवशीच महानगरपालिकेकडून आम्हाला जीवनामृतसाठी नवीन प्रीमायसेससाठी परमिशन मिळाली। या गोष्टीला मग कुठेतरी ईश्वरी हात असं मी याच्यामध्ये समजतो। आज भगवंताच्या कृपेने भगवंतानेच हा मार्ग दाखवला की आज 28 तारखेलाच ज्या दिवशी जगामध्ये ल्युकेमिया या आजाराबद्दलच काम कसं चांगलं होईल या संदर्भात काम केलं जातं, त्या दिवशी जीवनामृतची परमिशन मिळाली। मला असं वाटतं कुठेतरी ती आमची एक नैतिक सामाजिक जिम्मेदारी आहे, रक्ताच्या आजारांवर, रक्ताच्या कर्करोगांवर काम करणे आणि त्यासाठीच आम्ही तयार आहोत। मला हे सांगायला अत्यंत गर्व आहे की आज मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातलं सगळ्यात अद्ययावत असं रक्ताच्या आजारांवर, रक्ताच्या कर्करोगावर, बोन मॅरो ट्रान्सप्लांटवर काम करणारं एकमेव सेंटर म्हणून जीवनामृत आज उभं आहे। या ठिकाणी आम्ही सगळ्या सुविधा अंडर वन रूफ फॉर पेशंट्स ऑफ ल्युकेमिया इथे मिळू शकते। आज रक्ताच्या कर्करोगाला बरं करण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येतो तो म्हणजे लोकांमध्ये असणारा अनअवेअरनेस, डॉक्टरांमध्ये असणारी त्याबद्दलची अनास्था। त्यावर मागच्या 7 वर्षांपासून जीवनामृत काम करतच आहे आणि आज या मोठ्या सेंटर थ्रू आम्ही प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा यामध्ये आमचा मानस आहे। लवकर निदान हा सुद्धा यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। बऱ्याचदा कर्करोगाचे निदान होण्यातच वेळ इतका जातो की पेशंट जेव्हापर्यंत ट्रीटमेंटसाठी आमच्यापर्यंत पोहोचतो तेव्हापर्यंत तो ट्रीटमेंट घेण्याच्या परिस्थितीत नसतो। एक तर शारीरिक परिस्थिती खालावल्यामुळे, दुसरं काही इन्फेक्शन झाल्यामुळे किंवा आर्थिक अगोदरच त्याची कंबर मोडल्यामुळे। आज जीवनामृत ही कॅपॅसिटी घेऊन आहे की काही तासांमध्येच रक्ताच्या कर्करोगाचं पूर्ण निदान जीवनामृतमध्ये होऊ शकतं। पहिल्या सस्पिशन पासून काही तासांमध्ये त्याची ट्रीटमेंट सुरू होऊ शकते आणि हे पॉसिबल आहे इथली सगळ्यात अद्ययावत अशी रक्तविकाराच्या आजारांची लॅब आणि ट्रेंड हिमॅटोपॅथॉलॉजिस्ट आणि फ्लो सायटोमेट्रीच्या मशीनमुळे। दुसरी महत्त्वाची गोष्ट रक्ताचे आजार ट्रीट करताना असते ट्रेंड स्टाफ आणि न्यूट्रोपेनिक केअर। आज जीवनामृत अत्यंत स्वच्छ अशा वास्तूमध्ये आहे, ज्या ठिकाणी ट्रेंड स्टाफ तुमच्या पेशंटला न्यूट्रोपेनिक केअर देण्यासाठी 24 तास उभा आहे आणि त्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण कमी होणे आणि त्यांच्या बऱ्या होण्याचं प्रमाण चांगलं वाढलेलं आहे। त्यांना लागणारं 6 बेडचं स्टेट ऑफ द आर्ट ICU असो किंवा 4 बेडचं अत्यंत अद्ययावत असं बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं युनिट, त्यामुळे रुग्णाला प्राथमिक निदानापासून तर शेवटच्या ट्रीटमेंटपर्यंत म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि कार टी सेल थेरपीपर्यंतच्या सगळ्या सुविधा आज जीवनामृत हॉस्पिटल आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी तयार आहे। शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे आर्थिक, कारण की रक्ताचा कर्करोग, ब्लड कॅन्सर हा काही सोपा नाही, त्यासाठी लागणारं आर्थिक बरंच जास्त असतं गणित। पण आज जीवनामृत हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी आणि प्राईम मिनिस्टर फंड यासह इतर सगळ्या इन्शुरन्सेस आणि वेगवेगळ्या NGO सोबत आपल्याला असलेलं टायअप, यामुळे रुग्णांना भरघोस अशी आर्थिक मदत सुद्धा विविध क्षेत्रातून आम्ही उभी करू शकतो। आमच्याकडे असणारे मेडिकल सोशल वर्कर त्यासाठीच काम करतात आणि त्यामुळे ती सुद्धा धावपळ रुग्णाच्या नातेवाईकांची वाचते। आज 28 मे जागतिक ल्युकेमिया दिन, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की मागच्या 7 वर्षापासून आपण आम्हाला जो सपोर्ट केला त्यामुळेच आज असं चांगल्या प्रकारचं एक नाविन्यपूर्ण केंद्र जे कुठे महाराष्ट्रात नाहीये असं आपल्या संभाजीनगरमध्ये आम्ही उभी करू शकलो। तुम्ही केलेल्या विश्वासामुळेच आज आमची टीम या रुग्णांची काळजी घेण्यासाठी सक्षम बनू शकली आणि तुम्ही दाखवलेला विश्वास आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही। या विश्वासाने मी आज वर्ल्ड ल्युकेमिया डेच्या दिवशी आपले आभार मानतो आणि रक्ताच्या कर्करोगाच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी, या आजाराला हरवण्यासाठी आपण सगळे सोबत आहोत आणि आम्ही पूर्णपणे मदत करू हे परत एकदा सांगू इच्छितो। धन्यवाद।